कोणी एकी बोलली नारी, कोणी एकी बोलली नारी, विकिता गोरस घ्या म्हणे हरी. देखिला डोळा बैसला म्हणे, तोचे वदने उच्चारे. आपुलियांचा विसर भोळा, आपुलियांचा विसर भोळा, गोविंदू कळा कौतुके. देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. तुका म्हणे असे जोन नाही कान तये ठाई, देखिला डोळा बैसला म्हणे, तोची वदनी उच्चारी. विठाला 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 श्री पंढरीनाथ भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज की जय. केरोबा महाराज की जय. लहरीनाथ महाराज की जय. शृंगी माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. वीर संभाजी महाराज की जय. के आनंद की जय. माता की जय. ब्रह्मानंदं परम सुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्साद्विलक्षणम् एकं नित्यं विमलं चलं सर्वादिसाक्षीभूतम् भवातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. कैलासराना शिवचंद्रमौळी फणेंद्र माता भ्रुकुटी झळाळी. कारुण्य सिंधू भवदुःख हरे तुझवीन शंभो मजब कोण तारी. यम ब्रह्मा वरुणेंद्र रुद्र मरुतस्तुवन्ति दिव्यस्तवे वेदे सांगपदक्रमोपनिषदुर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तं न विदुसुरासुरगणाः. देवाय तस्मै नमः. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी. बरनव भृगुवर बिमल जसु जो दायकु फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बलबुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दूसरे चरण संताजिया. दूसरे चरण संताजिया. दूसरे चरण संताजिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. कृपादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका. बाबाजी सद्गुरुदास
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचं विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुता काय माझी वाणी मानिल संतासी रंगवू चित्तासी अपुलिया हे वाट गोमटी वैकुंठसी जाता रामकृष्णी कथा दिंडी ध्वजा अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवा निर्गुण प्रकटली भवानी महिषासुर मर्दन लागणे मर्दन लागले तपाची करावया झाडाने करावया झाले लागे तू पावस निर्वणी आईचा दोगवा 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 मागण आईचा दोगवा 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 आईचा दोगवा मागे दोगवा मागे शरण जी हनुमंता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता तुम्हालो रामदूता शरण जी हनुमंता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा तुमचा अनुग्रह झालो पावन झालो अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागोनी त्रिभेद तापाची करावया धाडणी भक्ता लागे तू पावशी निर्वाणी आईचा जोगवा मागीन कोणी एके बोलली नारी कोणी एके बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी उच्चारी प्रस्तुत प्राप्तस्थली आई सप्तशृंगी मातेच्या दरबारामध्ये प्रसंगानुरूप या ठिकाणी प्रसंगानुरूप जी गवळण या ठिकाणी गाऊन दाखवली ती आपलं महाराष्ट्रभूषण वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देव निवासी असलेले श्री संत तुकोबाराय यांच्या काला प्रसंगातील 4 चरणाची आपल्या यच्चयावत या भूतलावर आलेल्या प्रत्येक जीवाच्या माध्यमातून आपणा सर्वांना आपल्या जीवनामध्ये असलेली अवस्था आपली कशी व्हावी आपला परमार्थ कुठल्या उच्च कोटीला पोहोचावा आपण हाती धरलेलं कार्य कुठपर्यंत पोहोचावं याचा दाखला देणारी ही गवळण आहे। या गवळणीतून जगद्गुरु तुकोबाराय एका गवळणीचं अर्थातच द्वापरयुगातील एका महान गवळणीचं जिची अवस्था तिच्या जीवनामध्ये अशी झालेली होती। जगद्गुरु तुकोबाराय त्या गवळणीचं वर्णन करतात। कोणी यकी बोलली नारी या गवळणीमध्ये पहिले 4 जे शब्द आहेत ते श्रीवाचक आहे, स्त्रीलिंगी आहे। आपल्याला पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी असे 2 शब्द माहीत आहेत। त्यामध्ये पहिले 4 जे शब्द आहेत ते स्त्रीलिंगी आहे आणि या 4ही शब्दाच्या जोरावर जी तयार होणारी ती अवस्था सुद्धा स्त्रीलिंगी आहे। आणि मला वाटतं या इहलोकामध्ये आलेला प्रत्येक मनुष्य हा एका स्त्रीलिंगी नावाने ओळखला जातो, त्याचं नाव प्रकृती आहे। मग प्रकृतीमध्ये तो स्त्री आहे की पुरुष आहे हे ओळखलं जात नाही। आपण आपल्या देहाला प्रकृती असं म्हणतात आणि मग या प्रकृतीचा या परमार्थाच्या माध्यमातून ती अवस्था होण्यासाठी त्या गवळणीने काय साधना केली, तर ती साधना जगद्गुरु तुकोबाराय या गवळणीतून सांगतात। जगद्गुरु तुकोबाराय सांगतात तिच्या जीवनामध्ये तिने एकांतवास स्वीकारला।
बरं, एकांतवास स्वीकारल्यानंतर एकांतात जाऊन तिनं काय केलं तर भुलली. आता भुलण्याचे अनेक साधनं आहेत, ते आपण चिंतनामध्ये पुढे बघण्याचा प्रयत्न करू जेवढा वेळ भेटेल तेवढा. पण बोलणे हे महत्त्वाचं आहे. नाहीतर एकांतात जाऊन बरेच लोकांतासारखं वागतात. कुठं? एकांतात. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, ती एकांतात गेली आणि बोलली. पण बोलणारी ती नारी होती. मी बोलून गेलो की स्त्रीलिंगी आणि पुरुषलिंगी असे दोन शब्द आहे. कोणी हा शब्द हा आपला सर्ववाचक आलेला आहे. या हे लोकांमध्ये आले सर्वांसाठी कोणी आहे, आणि जी भुलली तिच्यासाठी नारी हा शब्द आहे. जगद्गुरू तुकोबाराय सांगतात, कोणी एकी भुलली नारी. काय बोलली, काय तिच्या जीवनामध्ये बदल झाला तर तिच्या जीवनामध्ये ती आपल्या आत असलेला गोरस विकण्याचा प्रयत्न करत होती. आपल्या आत असलेले अवस्था त्या ठिकाणी तिच्या जीवनामध्ये तयार झाली. आणि मग ती बोलली. बोलता विकता विकता विकिता गोरस. ती कशासाठी गेली होती? गोरस विकण्यासाठी गेली होती. आणि गोरस विकता विकता म्हटले, घ्या म्हणे हरी. आणि ती भुलल्यानंतर तिची अवस्था तयार झाली आणि तिला भगवान श्रीकृष्णाचं पण प्रत्यक्ष दर्शन झालं. आणि मग भगवान श्रीकृष्णाचं दर्शन झाल्यानंतर तिनं ज्या रूपाचे त्या ठिकाणी छटा पाहिली, ते रूप तिच्या मनामध्ये असं कोणलं, असं तिच्या जीवनामध्ये ते रूप कोणलं की देखिला डोळा बैसला. आणि मग तो मनामध्ये उतरला. आणि मग ते हळूहळू हळूहळू त्याच नामाचा छंद लागला. त्वची वदनी उच्चारी. इतकं करत असताना तिच्या जीवनामध्ये तिचे जे आपले होते, आता आपले कोण? आई वडील, बंधू बहीण, सर्व नातलग. त्यामध्ये भाऊ आले, पुतणे आले, आजी आली, नात आली, पंथी पण आली. विठ्ठल 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 म्हटले. अशा सर्वांचा तिला विसर पडला. आपल्यांचा विसर बोळा. मग विसर पडल्यानंतर इकडंच काहीतरी विसर पडल्यानं मग आठव कशाचा झाला तर म्हटले गोविंदू काळा कौतुके. तिला गोविंदाची आठवण आहे. आणि गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद. मग गोविंद ते काया असा तिच्या जीवनामध्ये छंद लागला. आणि मग अशा जे जे परमार्थ मार्गाला लागतात, ज्यांची ज्यांची अवस्था अशी होते, त्यांना इतर समाजाच्या माध्यमातून त्यांना वेडं व्हावं लागतं. नाही नाही, वेडं झाल्याशिवाय परमार्थाची अवस्था प्राप्त होत नाही. वेड लागावं. जसं मीरावायला लागलं, ऐसे लागे लगन मीरा हो गये मगन, असं वेड लागावं. पग घुंगरू बांधनाची रे, असं वेड लागलं. आणि मग तिच्याकडे बघून इतर समाज, काय हिला तिच्या जीवनामध्ये काय वेळ लागलं म्हणून इतर समाज हसायला लागला. पण इतर समाज हसत असताना जगद्गुरू तुकोबाराय सांगतात की ती गवळण त्या समाजाकडे लक्ष देत नव्हती. तिचं तिकडं कानच नव्हते. तुका म्हणे असे जन नाही कानत ये ठाई. मग काय काय करत होती ती? तिच्या मनामध्ये जो तिनं पाहिला होता तोच परत तिला व्हावा असं वाटत होतं. देखिला डोळा बैसला म्हणी तोची वदनी विचार उच्चारी. विठाला 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 विठाला. गवळणीचा सरळ सरळ अर्थ आपल्यापुढे ठेवला. या गवळणीवर चिंतन मांडण्यापूर्वी वारकरी संप्रदायाचा दंडक की परिहार द्यावा लागतो. परिहार तर जीवाला द्यावा लागतो. आपण तुम्ही आम्ही खाली बसलेले ज्यांच्यापर्यंत आवाज पोहोचतो ते सर्वजण जीव आहे. आणि तुम्हाला सांगणार सुद्धा एक जीव आहे. भगवंताला परिहार देण्याची गरज पडत नाही. कारण भगवंत स्वतः आपणा सर्वांचं आदी अंत आणि अवसान ही सांभाळत असतो. आपलं भविष्य वर्तमान भूतकाळ हे भगवंताला माहीत असतं, म्हणून त्याला परिहार देण्याची गरज पडत नाही. पण आपल्याला परिहार द्यावा लागतो. आणि मग गेल्या जवळजवळ 25 वर्षापासून आपल्या या सप्तशृंगी मातेच्या मंदिरामध्ये अखंड नवरात्र उत्सव चालतो. आणि या अखंड नवरात्र उत्सवामध्ये
यावर्षी आपलं रौप्य महोत्सवी वर्ष अगदी थाटामाटात आनंदात गजरामध्ये अगदीच सुंदर पद्धतीनं जवळजवळ 10 दिवसाचं ज्ञानयज्ञ आज आपण तडीस पार पाडलेला आहे आणि तो सांगतेच्या दिशेनं म्हणजे आज काल्याच्या दिशेने ह्या ज्ञानयज्ञाची वाटचाल चालू झालेली आहे. मग आज जो काला आपल्या जीवनामध्ये होणार आहे तो काला म्हणजेच या अखंड नवरात्रोत्सवाची सांगता. मग काल्याच्या निमित्ताने तुम्ही सर्वजण या ठिकाणी आलात. कशासाठी आलात? तुम्हाला एक साधा प्रश्न. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही कशासाठी आले? कशासाठी आले? प्रसाद सेवन करण्यासाठी. हां, खरं सांगू का? आपण ज्या प्रसाद सेवन करण्यासाठी आले ना ते प्रसाद या ठिकाणी मिळत नाही. तो प्रसाद या ठिकाणी नाही. खरा प्रसाद संतांचा आहे. भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात, भानुदास गीती गात. प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ, प्रसाद देतो पंढरीनाथ. हो, भानुदास महाराजांच्या जीवनामध्ये जे त्यांना प्रसाद मिळाला तसं पाहायला गेलं तर सकाळपासून प्रत्येकजण विचारत होता महाराज महाराज कधी आटवायचं कधी आटवायचं. म्हटलं माझ्या हातात काही नाही हो. हां, लग्न चाललं, लग्न लागलेलं मंगलाष्टक झालं. पंक्ती बसल्यानंतर आता एक शेवटचा कार्यक्रम असतो बघा. त्यावेळेस मुलीकड्यांच्या नावावर सावर करावी लागते. मुलावाल्यांना काही टेन्शन असतं का? तसं बाकीच्या आवरसवर तुम्ही करायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. परमार्थ मार्गावर चालत असताना 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. कुठल्या? अवस्था आणि व्यवस्था. व्यवस्थाही असावी आणि अवस्थाही असावी. व्यवस्था ही संसारात आणि परमार्थात अवस्था. आपण शक्यतो जास्त करून व्यवस्थेला जास्त महत्त्व दिलं. आपण सर्वजण व्यवस्थेकडे जास्त चालू. बघा ना, पहिले 9 ते 11 कार्यक्रम असायचे. म्हटले काय झालं? 9 ते 11 कार्यक्रम असल्यामुळे कोणी जास्त कोणी येत नाही. म्हटले काय होतं? महिला मंडळींना घरी स्वयंपाक वगैरे करावा लागतो आणि मग त्यांचा त्यामध्ये वेळ जातो आणि लांबून यायचं असतं. 11 वाजेपर्यंत जास्त त्रास होतो. मग आपण 8 ते 10 कार्यक्रम केला. व्यवस्था पाहिली. व्यवस्था ही परमार्थाला पोषक असेल तर ते व्यवस्थेचं महत्त्व आहे. जर तुम्ही पंक्ती खाऊन घरी गेले तर त्या व्यवस्थेचे महत्त्व नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पंगत आपल्याला कशासाठी आहे? निदान जेवढे पंक्तीला आहे तेवढे जरी कीर्तनाला येऊन बसले. मला काय म्हणायचं तुम्हाला कळालं? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. व्यवस्था फार महत्वाची आहे पण ती परमार्थ पोषक जर असेल तर त्या व्यवस्थेला महत्व आहे. नाहीतर आपण माऊली ज्ञानोबराय सांगतात सायाशी करीशी प्रपंच दिननीशी हरिसी न भजसी कवन्या गुणे हरिमुखे मना हरिमुखे मना. सायासानं आपण प्रपंच करतोय पण तेवढा सायास आपण परमार्थात करत नाही. आपण व्यवस्थित आटो. खरं सांगू का? व्यवस्थित अटकू नका. आपल्यासाठी व्यवस्था करून ठेवलेली आहे. काय? दरवर्षी पाऊस होतो म्हणून मंडपावर व्यवस्था झालेली आहे. आपले साऊंड सिस्टीमवाले भाऊ प्रकाश भाऊ यांनी खूप सुंदर व्यवस्था केलेली आहे. एवढी सुंदर व्यवस्था करूनही आपण या ठिकाणी यायला घाबरतो. का? पाऊस चालू आहे रस्त्याने. अरे इथं आल्यानंतर तुमच्यासाठी व्यवस्था आहे. बसण्यासाठी व्यवस्था कशासाठी? आल्यानंतर तुम्हाला 2 चिंतन या ठिकाणी ऐकायला मिळायला पाहिजे आणि मग ते चिंतन ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी येतो बसतो. पण ते चिंतनही
आपल्या जीवनामध्ये फार सुंदर असावं। गवळणीच्या माध्यमातून जगद्गुरू तुकोबाराय आपणाला या ठिकाणी परमार्थातली अवस्था सांगतात। बघा, परमार्थ हा एक असं आपल्या जीवनामध्ये तारक आहे आपल्याला की परमार्थ मार्गावर भक्ती मार्गावर चालत असताना मनुष्य जर भक्तीमध्ये नसेल तर तो मनुष्य नसून या इहलोकामध्ये असलेले जसे पाषाण खडे बस पडलेले आहे तशा पद्धतीनं तो आहे। माऊली ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, तैसे माझे भक्तिविन जळो ते जे आले पण का पृथ्वीवरी पाषाण नसती काय। जसे पृथ्वीवर पाषाण आहेत तसे इतर जण माझ्या भक्तीशिवाय आहेत। पण खरं सांगू का, भक्ती मार्गाला लागला म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वस्व आपल्याला प्राप्त झालं असं नाही। भक्तीमध्ये सुद्धा दोन फळं फार महत्त्वाचे। दोन फळं कुठले कुठले? एक बाह्य अंगाचं फळ आहे आणि एक आंतर अंगाचं फळ आहे। जेवढी बाह्य अंगाला किंमत आहे, जेवढं बाह्य अंगाला महत्त्व आहे तेवढं आंतर अंगाला महत्त्व आहे। खरं सांगू का, बाह्य अंगाला महत्त्व म्हणजे बाबा काल एक दोन दिवसामध्ये आपली चर्चा बरीच झाली का इथं आल्यानंतर सुद्धा निदान आपण शुभ्र वस्त्रामध्ये असावं। शुभ्र वस्त्र त्याला मराठीत व्हाईट म्हणतात। विठ्ठल 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 निदान इथं आल्यानंतर नका तुम्ही पंचालो नका सोळलो, निदान शुभ्रमध्ये या। आणि आज मला आनंद वाटला खरोखर। आपल्या तरुणांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं ना, अगदी एवढा जीव ठेवीनं पायी काय देऊ त्यांची वायू उतराई ठेवी तो हा पायी जीव थोडा। किती धावपळ करतात, सकाळी पहाटे 4 वाजेपासून काकड आरती आहे ना। बरं, संध्याकाळी हरिपाठाला हजर आहे, त्यानंतर पंक्तीला हजर आहे, पंक्ती झाल्यानंतर अगदी धावपळ त्यांच्या जीवनामध्ये। काय काय लक्ष आहे, काय साध्य आहे? काही नाही, आपला सप्ताह जोरात व्हावा एवढंच साध्य जीवनामध्ये। आणि खरोखर या तरुणांनी जेवढं कार्य केलं, म्हणजे इथलंच कार्य म्हणत नाही, ज्या ज्या कार्यामध्ये तरुण अग्रेसर आहे ते कार्य आजपर्यंत अगदी सफल झालं। तुम्ही बघा, परमार्थामध्ये तरुणांनीच क्रांती केली। जेवढे संत मांदियाळी होऊन गेली त्यांचं वय बघितलं तर ते बघा ना, माऊली ज्ञानोबा उपस्था ज्ञानी, अगदी उपस्था ज्ञानी हे वर्म जाणून आले लोटांगणी जगद्गुरू तुकोबाराय 42 वर्ष। प्रत्येक संतांचं वय बघा तुम्ही। आपल्या भारताचा स्वातंत्र्य लढा झाला, या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जेवढे क्रांतिकारक झाले मला वाटतं 5-7च्या पुढचे होते का? नाही ना, 20, 22, 25, 30, 35च्या आतलेच। आणि या क्रांतिकारांच्या जोरावर आपल्याला स्वातंत्र्य या ठिकाणी मिळालं। असं म्हणतात की दे दी आजादी हमें किसने, चरखावाले ने। विठ्ठल 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 त्यांनी तुमची व्यवस्था पाहिली, पण आजादी खरी मिळाली असेल तर आपल्याला तरुणामुळे। आणि मग परमार्थामध्ये सुद्धा तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात। बाह्य अंगाला जेवढी महत्त्वाची काय बघा ना, रोज सकाळी जीवनामध्ये आपण उठतो, पूजा करतो, कपाळाला टिळा लावतो, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा। जेवढी बाह्य अंगाला महत्त्वाचं आहे तेवढंच अंतरांगाला सुद्धा महत्त्वाचं आहे। तुम्ही तुमच्या कपाळावर उद्व पुंड्र भाळ, कंठी शोभे माळ, कापी जे कळी काळ तया भेणे। ऊर्ध्व आपण उभा गंध लावतो, कोणी आडवे लावतात, कोणी कसं लावतो, पण गंध महत्त्वाचा आहे। हा सुद्धा मग परमार्थामध्ये बघा, तुम्ही चांगला विचार करा। सफेद कपडे जर घालून तुम्ही बाहेर गेले तर तुम्हाला मान किती आहे, आणि साध्या कपड्यावर जा। खरं सांगू का, नुसते सफेद कपड्याने एक भगवी पताका घ्या,
जीवनामध्ये काहीच कमी पडत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एक सुभाषितकार असं सांगतो, हरिभक्ति के 3 गुण, हरिभक्ति के 3 गुण हर कोई लागत पाव, खाने को मिष्टान न मिले, अंत में वैकुंठ में जाओ. हरिभक्तीचे 3 गुण म्हटले काय काय? हर कोई लागत पाव, फक्त सोहळ्यावर जा, कुणीही असू द्या, म्हणजे तिथं वय पाहिलं जात नाही. मग तुम्ही किती वर्षाचे आहात हे बघितलं जात नाही, तुम्ही कुठल्या वस्त्रामध्ये आहात, तुमचा बाह्य अंग कसं आहे याच्यावर पाहिलं जातं. मग लोक पाया पडतात. पाया पडे जन एकमेका, मग पाया पडतात. बरं नुसतंच पाया पडतात का? नाही नाही, आग्रह करतात. चला कुठं पुण्यामध्ये ज्यावेळेस सोहळ्याची दिंडी असते त्यावेळेस पुणेकर 2 दिवस मुक्काम असतो सोहळ्याचं. त्यावेळेस पुणेकर असे वारकऱ्यांना कधी म्हणजे कधी वारकरी आपल्या घरात येतील त्यांना असा आनंद होतो. आणि मग ते वारकऱ्यांना एकाला आपल्या घरामध्ये एक जरी वारकरी आला तरी त्यांना असं वाटतं पंढरीश परमात्मा आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्यामध्ये पंढरीश परमात्म्याचं रूप पाहणारे लोक आजही आहेत. आपण तसं व्हायचं. आणि मग आग्रह करून खाणे को मिष्टान न मिले. आता किती दिवस, जवळजवळ 10 दिवसापासून आपण सकाळी सकाळी नाश्ता घेतला. काय काय खाल्लं? आज सकाळीच येताना भूक लागली होती, येताना नाश्ता करून यावा लागला. हा अगदी 2-3 दिवस आता जरा अवघडच वजायचंय. आता आपल्याच बाबतीत सोडा, महिलांच्या बाबतीत विचारानं 9-10 दिवस उपास झाले. आता आपल्याकडे थोडं खेड्यामध्ये जरा कमी आहे. आपल्याकडं दिवसभर कामही असतं आणि शक्यतो खायला इतकं महत्त्व देत नाही आपल्या खेड्यातल्या बाया महिला. पण शहरातल्या महिला असतात बघा, हा नवरात्र सुरू व्हायच्या आधी 2 किलो पेढे घरी येऊन बसतात. राजगिऱ्याचे लाडू, तो उपवासाचा चिवडा, भगरीचं पीठ, हां आणि मग एवढं भागत नाही, रोज सकाळी सकाळी 1-1 डझन. हां आता या नवरात्रोत्सवामध्ये काय काय खावा, घरी गेल्यावर काय खावा असा प्रश्न असतो. आणि मग खाणे को मिष्टान्न मिले. बरं मिष्टान्नावर भागत नाही हो. अंत में वैकुंठ में जाओ. हां परमार्थ केल्यानंतर आपण वैकुंठामध्ये जातो का? प्रत्येकजणच जातो असं नाही. हां माऊली ज्ञानोबराय सांगतात, मनुष्यानाम, आपलं जे गीता सांगते, मनुष्यानाम सहस्रेषु ये चित्त निश्चय. हजारात एखादा इकडं येतो. कुठं? परमार्थ मार्गावर येतो. मग परमार्थ मार्ग आलेला प्रत्येक जण जातो वैकुंठात असं नाही. या हजारामध्ये सुद्धा विपाईला एक माऊली त्याच्यावर भाष्य करत असताना असं सांगतात, या परमार्थाच्या वाटेवर चालता 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 अनेक जण रिगताती कोटीवरी परी प्राप्तीची या पहिले तरी विपाईला कोटी सांगितले माऊलींनी. गीता तयार झाली त्यावेळेस 1000 सांगितले, माऊलींनी कोटी सांगितलं. आता अब्जामध्ये सांगावं लागेल. हां आता अब्जामध्ये सांगालो, एखादा अब्जातून एखादा परमार्थ मार्ग देतो मग तू जात. असं मी हे सांगत होतो की तुम्हाला बाह्य अंगाने जेवढी शुचित्वेला महत्त्व आहे तेवढं अंतरांगाला सुद्धा महत्त्वाचं आहे. व आपल्या जीवनामध्ये अंगाला सुद्धा भजन आपलं असं व्हावं. गवळणींनी जे भजन केलं त्यांच्या जीवनामध्ये काय, त्या गवळणींचं बाह्य अंगानं जर पाहिलं तर गवळणी भगवत नव्हतं. आत्तासारख्या गवळणी नाही. बघा सप्तशृंगीचं 18 भुजा रूप आपण रोज दर्शन घेतो. 18 भुजामध्ये प्रत्येक भुजामध्ये 1-1 शस्त्र आहे. प्रत्येक हातामध्ये 1-1 18 भुजा असलेली सप्तशृंगी माता आहे. ते दही हंडी बांधून राहिली, त्याच्याकडे लक्ष देऊ नका, माझ्याकडे बघा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 18 भुजा
सप्तशृंगी मातेच्या नाही नाही जेवढे दुर्गेची रूप आहे ते प्रत्येकाच्या हातामध्ये एक एक शस्त्र दिलेलं आहे, पण कुठल्याच शस्त्रात मोबाईल नाही, कुठल्याच हातात मोबाईल नाही. हा, रोज आम्ही रंग बदलतो साड्यांचे, रोज आम्ही रंग बदलतो साड्यांचे, पण साड्यांचे रंग बदलून उपयोग नाही भाऊ. हातला रंग बदला. कुठला रंग असावा? रंगी रंगी रे श्री रंगी, रंगी रंगी रे श्री रंगी, रंगी रंगी रे श्री रंगी, रंगी रंगी रे श्री रंगी. काय भुलला श्री पतंगी, काय भुलला श्री पतंगी, रंगी रंगी रे श्री रंगी, रंगी रंगी रे श्री रंगी. काय पतंगी, काय भुला से पतंगी, रंगी रंगी रे श्री रंगी, रंगी रंगी रे श्री रंगी. रंगी रंगी रे श्री रंगी, काय बोलला सी पतंगी. इथपर्यंत. त्याच्या पुढचा जरा वेगळा अर्थ होतो म्हणून इथपर्यंतच ठेवलं, नाही तर पुढचा आहे शरीर जायचे ठेवणे. आपल्याला शरीराच्या बाबतीत बोलायचं नाही, आपल्याला रंगाच्या बाबतीत बोलायचं. या रंगात आपण रंगण्याचा प्रयत्न करावा. या रंगात जे जे रंगले त्यांना संत महात्म्याने धन्यता दिली. धन्य जगी तोचे एक हरे रंगिनाचे, धन्य जगी तोचे एक हरे रंगिनाचे. राम कृष्ण वासुदेव, राम कृष्ण वासुदेव सदा स्मराचे, सदा स्मराचे, सदा स्मराचे, सदा स्मराचे. धन्य जगी तोचे एक हरे रंगिनाचे, धन्य जगी तोचे एक हरे रंगिनाचे, धन्य जगी तोचे एक हरे रंगिनाचे, धन्य जगी तोचे एक हरे रंगिनाचे. धन्य जगी तोची एक. कोण एक? तोची एक म्हटले. कोण एक? हरिरंगिनाचे. हरिरंगात जो नाचतो तो धन्य. आणि मग नुसतंच नाचणं हेही संत महात्म्यांना पटत नाही. खरं सांगू का? आपण हरिपाठात नाचतो, पावल्या खेळतो, पण शक्यतो आरतीला उभं राहतो. आरतीला का उभं राहतो? आपण परमार्थ करतो. अगदी ज्यावेळेस आपण पहिल्यांदा परमार्थात येतो त्यावेळेस अगदी प्रेमानं नाचतो. पण एक असा परमार्थाचा वेळ यावी की तिथं आपलं नाचणं बंद व्हावं आणि चिंतन चालू व्हावं. आरती म्हणजे चिंतनाचं आहे. आणि मग बघा ना, आपण महिला मंडळीनं एक साधा प्रश्न आहे. आपण ज्यावेळेस घर झाडतो, सुरुवातीला जी पद्धत असते, ज्यावेळेस तो केर जमा करायचा असतो त्यावेळेस तेवढ्या जोरात तो झाडू चालत नाही. तिथं जाऊन थोडं हळूच करावं लागतं. ज्यावेळेस तो झाडू हळू होतो त्याच वेळेस तो केर जमा होतो. नाही तर तुम्ही मारीत राहा बरं. त्या कोपऱ्याला गेला की या कोपऱ्याला येतोय विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग परमार्थाचंही तसंच आहे. काय? हळूहळू चाला. माऊली ज्ञानोबराय सांगतात, हळूहळू ढाळे ढाळे केतुलीने एक वेळे मार्गाची आबळे ठाके. माऊली ज्ञानोबराय सुद्धा ते सांगतात, हळूहळू हळूहळू हळूहळू. आणि मग आपण पारमार्थामध्ये येतो. पारमार्थामध्ये आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपल्याला गुरु फार महत्त्वाचा आहे. जर आपल्याला या परमार्थामध्ये आल्यानंतर गुरु जर मिळाला नाही तर मला वाटतं आपला परमार्थ घालीयर धरा पंढरीशी असं होतो. मग आपल्या जीवनामध्ये गुरु फार महत्त्वाचा आहे. नामदेवराय सांगतात, नामा गुरुच्या वचने
होईल पै ज्ञान न कळे प्रेम खून विठोबाची. अगदी तुम्हाला सर्वांना माहिती आहे प्रेममूर्ती नामदेव राया यांच्या जीवनामध्ये संत महात्म्य संत मांदिळीमध्ये त्यांना कसं ठरवलं कुठं ठरवलं तुम्हाला माहिती. एकच टाळी झाली चंद्रमागे वाळवंटी माझा ज्ञानराज गोपाळांशी लाया वाटी. कीर्तन चाललं सुंदर कीर्तन झालं. तिथं नामदेव राय आले आणि मग नामदेव राय त्या सभेमध्ये कच्चे ठरले. नामदेव राय कच्चे ठरल्यानंतर मग ते पांडुरंगाकडे गेले. पांडुरंगांना सांगितलं ना मग तू खराच कच्चा आहे. आता लय मोठी कहाणी लय मोठी कथा आहे जरा हळूहळू कमी चालले. नामदेव राय कच्चे पांडुरंगांनाही सांगावं नामा अरे तू खरंच कच्चा आहे बाबा. तू मला अजून चांगलं ओळखलं नाही. तू मला याच रूपांमध्ये ओळखू शकतो मग तू मला इतर रूपामध्ये ओळखू शकत नाही. मग पण नामदेव राय म्हणे नाही देवा अरे तू कुठंही जा कसाही राहा कुठल्याही मी तुला ओळखल. नामदेव रायानं सांगावं पांडुरंगानं कधी कुत्र्याचं रूप घ्यावं कधी भुंग्याचं रूप घ्यावं कधी त्या घिसडी त्याचं रूप घ्यावं असे अनेक रूपं घेतले. पण नामदेव रायाला ओळखू आलं नाही. पण नामदेव रायांची परीक्षेत नामदेव राय फेल झाले. फेल झाल्यानंतर मग नामदेव रायाला सांगितलं तू आता काय कर औंढ्या नागनाथाला जा. औंढ्या नागनाथाला नामदेव राय गेले. तिथं कोण होतं विसोबा खेचर. तसं त्याचं नाव मूळ नाव चाटी विसोबा चाटी. पण तो खरं माऊली ज्ञानोबरायांच्या कृपाप्रसादाने तिथं जाऊन बसलेला होता. माऊली ज्ञानोबरायांनी त्याला उपदेश केला होता आणि मग माऊली ज्ञानोबरायांचाच उपदेश नामदेवरायांचा झाला. कशाच्या पद्धतीने खेचराच्या माध्यमातून आणि तो तिथं बसलेला होता. मग मला एक सांगायचं होतं जर नामदेवरायांनाच परमार्थामध्ये जर गुरु चांगला मिळाला कुठला नामा म्हणे खेचर पायी ओळखी झाली सर्व ठाई. आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये गुरु मिळावा. मग गुरुच्या आशीर्वादाने आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो बीज मंत्र प्राप्त होतो. मग बीज मंत्र प्राप्त झाला की बीजालाही एक बीज आपल्याकडं असलं त्या बीजाला जर कणीस आलं नाही त्या बीजाला जर दाणे आले नाही तर ते बीज सडून जाण्याचा संभावना असते. यावर फार सुंदर सांगतो एक कथा तुम्ही सर्वांनी ऐकलेली आहे. एका शेतकऱ्याने आपल्या 4 मुलांना एक मोठमोठभर हरभरे दिले आणि सांगितलं हे हरभरे तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला खूप काही देऊन जातील फक्त यांचा सांभाळ करा. मोठ्या मुलाने भाजले खाऊन घेतले. 2 नंबरच्या मुलाने त्या हरभरे रेशमाच्या कपड्यामध्ये गुंडाळून तिजोरीमध्ये ठेवले. 3 नंबरच्या मुलाने तेच हरभरे घरामध्ये लहान मुलं होती त्यांना वाटून दिले. आणि 4था नंबरचा मुला होता त्यानं ते हरभरे शेतीमध्ये जाऊन पेरले. एक मुठीच्या हरभऱ्याच्या पुढे जाऊन एक शहरभर तयार झाली. शहराची आधुली झाली. हळूहळू हळूहळू ते शहराचे त्या मुठीचे थप्पी त्या घरामध्ये लागली. आणि मग कालांतराने त्यांचे वडील तीर्थयात्रेवरून घरी आले. त्यांनी विचारलं मी तुम्हाला हरभरे दिले होते काय झालं. मोठ्या मुलानं सांगितलं आम्ही भाजून आता इथपर्यंत चालू द्या. जोपर्यंत लहान आला नाही ना तोपर्यंत लहान्या मुलानं सांगितलं बापा तुम्ही मला जे हरभरे दिले ना मी ते पेरले ते हळूहळू हळूहळू वाढून वाढून एवढी थप्पी लावली. विठ्ठल विठ्ठल म्हटलं एवढी तप्पीत कशी तयार झाली म्हटले ते मी पेरले आणि मग ते तयार झाले. तसं आपल्याला बीज मिळालं पण बीजाचं फळ आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणं गरजेचं आहे. आणि तेच बीजाचं फळ त्या गवळणीच्याही माध्यमातून तिला प्राप्त झालं. तीही तिच्या जीवनामध्ये ते फळ प्राप्त करते झाली. ती कशी प्राप्त तिला झालं ती काय तिनं साधना केली आणि कशा पद्धतीने ते नाम तिच्या जीवनामध्ये तिनं घेतलं हे गवळणीच्या पहिल्या 4. कोणी एक भुलली नारी
कोणी एक बोलली नारी कोणी एक बोलले नारी कोणी एक बोलली नारी कोणी एक बोलली नारी कोणी एक बोलली नारी कोणी एक बोलले नारी कोणी एक बोलले नारी कथा घोरस घ्या मले हारे गोरस घ्या मले हारे गीता घोरस घ्या मने हारे केला डोळा बैसला मनी देखीला डोळा बैसला मनी गोरसा क्या बने हारे विकिता गोरस हारे विकिता गोरस क्या बने हारे विकिता डोळा बैसला मनी विकिता डोळा बैसला मनी विठाला 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 कोणी एक बोलली नारी. जगद्गुरु तुकोबराय गवळणीच्या माध्यमातून आपणाला सांगतात कोणी एकी बोलली नारी. गवळणीचा पहिला शब्द आहे कोणी. मला वाटतं बोलण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. संत महात्म्यांनी हे दुकान उघडं करून दिलंय. हा घातला दुकान देते आले आशीदान संत उदार उदार भरले अनंत भांडार. मग हे दुकानात कुठलं गिरायक जाऊ शकतं. या दुकानात कुठल्याही गिरायकाला मान आहे. हा मग तिथं उंच नीच श्रीमंत गरीब स्त्री पुरुष हा भेद पाहिला जात नाही. सगळ्यांशी येते यारे यारे लहान तोर याती भलती नारी नार करावा विचार न लगे चिंता करा. यारे यारे लाड तोर याती भलती नारी नार करावा विचार यारे यारे लहान थोर म्हटले लहान या थोर याती भलती नारी नर. इथं आल्यानंतर काय करावा करावा विचार न लगे चिंता कवनासी. बघा ना परमार्थामध्ये स्त्री शक्तीला जास्त प्राधान्य दिलेलं आहे. कुठलंही तुम्ही स्त्री शक्तीचं कुठलंही पद उचला धन्य माता पिता तयाच्या आधी मातेला स्थान आहे. कुळी कन्या पुत्र आधी कन्येला स्थान. किती वाङ्मय बारीक हो. जगद्गुरु तुकोबरायांनी ज्यावेळेस त्याग करायचा विषय आला म्हणजे आपले आई वडील आहे आणि यांच्यामध्ये जर तुम्हाला त्याग करायचा असेल तर आधी वडिलांचा त्याग करा म्हणून आईचा त्याग करायला लावला नाही. जने घडे नारायणी अंतराय होत बाप माय वर्जाविती आधी बापाचा त्याग करा. कुठे पण जेने घडे नारायणी अंतराय. परमार्थामध्ये येत असताना तुम्हाला जर हे विरोधात जात असतील तर आधी बापाचा त्याग करा आणि मग आईचा त्याग करा. संत महात्म्यांनी स्त्री शक्तीला खूप महत्त्व दिलेले आहे आणि त्या स्त्री शक्तीच्या जीवनामध्ये त्याच गवळणीच्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबराय सांगतात कोणी कोणी शब्दाचा हा जो शब्द आहे ना प्रत्येक चारणाला लावा. कोण विकिता गोरस घ्या म्हणे हरी. जी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. कोण देखिला डोळा बैसला म्हणी ती तोची वदनी उच्चारी ती आपल्यांचा जिला विसरबोळ झाला ती
जिच्या जीवनामध्ये गोविंद कळा कौतुके आहेत ती, जिच्या जीवनामध्ये तुका म्हणे हास्य जान नाही कान तय ठाई ती कोण कोणी यकी 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 म्हणजे आपण ज्ञानेश्वरीचं पारायण केलं बघा. या ज्ञानेश्वरीमध्ये एकांताला फार महत्त्व दिलं आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात तरी अवधान ऐकले दिजे मग सर्व सुखाशी पात्र होईजे, हे प्रतिज्ञ उत्तर माझे उघड आहे का. माऊली ज्ञानोबराय सांगतात तरी अवधान ऐकले दिजे. ऐकले दिजे म्हणजे इथे लाखोंची गर्दी जरी जमलेली असेल तरी तुम्ही माझ्याकडं लक्ष द्या. जनक राजाच्या जीवनामध्ये एक त्या ठिकाणी कथाभाग असा येतो. जनक राजा आणि त्यांचे त्यांच्या जीवनातले असलेले सर्व शिष्य परिवार जनक राजा त्या ठिकाणी भागवत श्रवण करायचे आणि सांगणारी याज्ञवल्क्यजी ऐकायला हे सगळे बसलेले. पण जनक राजाला जरा उंच स्थान दिलेलं होतं. म्हणजे राजा आहे म्हणून नाही बरं का, त्यांची अवस्था पाहून त्यांना उंच स्थान दिलं. इतर शिष्य परिवार जरा म्हटले त्यांना ते स्थान आम्हाला हे स्थान असं असं जरा त्यांना संकोच वाटला. आणि मग मोठ्या व्यक्तीला सहज कुणी शक्यतो सांगत नाही, पण चर्चेतून हळूहळू त्यांच्यापर्यंत पोहोचलो. मग त्यांनी सांगितलं उद्या सर्वांनी जरा लवकर या. काय 8 ते 10 काल्याचा कार्यक्रम आहे. हां सगळ्यांनी लवकर या. आपलं भागवत जोरात चालू आहे. आणि मग भागवत चालता चालता जर कुणी आलं नाही तर त्याला येथं महाप्रसाद मिळणार नाही. सगळे त्या ठिकाणी जमा झाले, मंडप भरलेला. आणि गुरुजींनी मायावी अग्नी त्या मंडपाला लावला. मायावी अग्नी त्या मंडपाला लावला आणि त्या मंडप जळायला लागला. अगदी मागच्या कोपऱ्याला होतं का बसलेलं, त्यानं पहिलं अरे मंडप जळायला लागला. त्यानं शेजारच्याला सांगितलं अरे मंडप जळायला लागला. त्यानं त्याच्या शेजारच्याला सांगितलं अरे सर्वांना कळलं मंडप जळायला लागला. सगळेच मंडप कमी रिकामा झाला ना. पाहता काय माझ्याकडे विठ्ठल विठ्ठल मंडप रिकामा झाला. मंडप जळत 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 जनक राजापाशी आला. पहिले लाकडी खांब असायचे, आता लोखंडी आली. कशासाठी? आपल्यासाठी आली सोय. आपली लाकडी खांब लवकर खराब होतात, लोखंडी शक्यतो फरक होत नाही. पण पुढच्या वर्षी येताना याला खांबाला असं बाजूनं लक्षात असू द्या विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. काय होतं जेवढा आपण साज केला का तेवढं आपल्या लोकांकडे आपल्याकडे बघण्याची दृष्टी वेगळी होती. असं ते लाकड्या खांबानं जळता जळता जनक राजांचं त्या ठिकाणी बसण्यासाठी जे आसन होतं ते जाळायला लागलं. भागवत कथा चालू आहे, भागवत बंद नाही. श्रवणाचं काम चालू आहे जनक राजांचं, ते पण बंद नाही. आणि जनक राजा त्या ठिकाणी श्रवण करता करता त्यांचा तो आसन जळायला लागलं. आसन जळता जळता जनक राजाचा पाय जळायला लागला. पण जनक राजा हल्ले, आपण कुठपर्यंत टिकू? हा आपण त्यांच्यामध्ये गणती होतो. ज्यानं पहिल्यांदा पाहिलं ना मंडप पेटला. हां असं जनक राजा हल्ले नाही. जनक राजाचा एक पाय, जेने अग्नी माझी घातला तो पाव, नेनता तो राव जनक होता. जनक राजाचा पाय जळाला तरी जनक राजा हल्ले नाही. असं श्रवणामध्ये आपलं लक्ष असावं. म्हणून कोणी यकी त्यासाठी सांगत होतो. यकी या शब्दावरून चाललं होतं आपलं प्रतिज्ञ उत्तर उघड. माऊली ज्ञानोबराय सांगतात तरी अवधान ऐकले दिजे. म्हणजे तुम्ही एवढ्या लाखोंच्या संख्येमध्ये जरी बसलेले आहात ना तरी तुमचं लक्ष माझ्याकडं असावं, कीर्तनावर असावं आणि कीर्तनातल्या चिंतनावर असावं. बोलली त्याच्यामुळेच बोलतात. नाहीतर तुम्ही बसले मंडपात चिंतन करायचं. लय चांगल्या चांगल्याला आवरलं नाही हो.
हे मन हा माऊल गीतेमध्ये अर्जुना सांगावं चंचलस्स मन कृष्ण परमाते बलभद्रडम. अर्जुनाला जे आवडलं नाही ते आपल्याला आवडणार नाही. पण मग भगवान श्रीकृष्णाने सांगितलं यया मनाचे एक निके. काय निके? या मनाचं एक निके म्हटले काय? त्याला जे आवडतं ना तिथं जाऊन ते स्थिरावतं. मग त्याच्या आवडीचा विषय परमार्थ करा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग ती भुलली आणि भुलल्यानंतर कोणी एकी बोलली नारी. नारी का म्हटलं? पुरुष का म्हटलं नाही? आपण पुरुष नाही आणि नारी नाही. तुम्ही म्हणशाल आता हा कुठं न्यावं लागेल? हा आता आपण पुरुषही नाही ना आपण नारी नाही. आपण अर्ध नारी आहोत. भगवान शिवशंकराचा तुम्ही फोटो पाहिला असेल. अर्धा नारीचा आणि अर्धा पुरुषाचा आहे. आपण अर्ध. मला एक सांगा तुम्ही आजारी पडल्यानंतर काय म्हणता? माझी तब्येत बरी नाही. मग आपलं शरीर आहे का तब्येत आहे? आपली तब्येत बरी म्हणजे आपण स्वतः स्त्री शक्ती आहोत. आणि मग आपण पुरुषही नाही आणि स्त्री नाही. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. स्त्रियासुद्धा त्यांच्या जीवनामध्ये तेच आहे. त्यासुद्धा परिपूर्ण स्त्री नाही. त्यांनाही पुरुषाची गरज आहे आणि पुरुषांनाही स्त्रियांची गरज आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग कोणी एकी बोलली नारी विकिता गोरस घ्या म्हणे हरी. गोरस विकायला जायच्या. कुठं जायच्या? मथुरेमध्ये जायच्या. कशा जायच्या? खूप सुंदर वर्णन आलेले. दुडीवर दुडी गवळणी साथे निघाली गवळण गोरस मनो विसरली. या गवळणीचा दूध विकायला निघाली आणि बरेच जण तिच्याकडे पाहून हसत होते. घरात 2च गाई आहे आणि दूध 100 लिटर निघालं. कसं निघालं? म्हटले पाणी घालून आणले काय? नाही नाही आत्ताचे गवळी सुधारले. पहिले लोक दुधात पाणी घालायचे. आता पाण्यात दूध घालत्या. विठ्ठल 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 विठ्ठल. गवळीने म्हटले बाई माझ्या दुधात नाही पाणी 10,000ला विकण्या निघाली. दही दूध ताक आणि लोणी बाई ग. दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग. खरंच बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी. बाई माझ्या ग. दुधात नाही पाणी माझ्या ग. दुधात नाही पाणी. बाजाराला विकण्या निघाली. हा गवळणीने सांगावं माझ्या दुधात पाणी नाही. ते गोरस विकण्यासाठी गवळणी निघाली आणि मध्येच गडबड झाली. कान्हानं अडवलं. आता हा कान्हा किती दिवसापासून वाटेत ठेवलाय आम्ही अडवायला. कुठे जाऊ द्या घागर घेऊन मथुरेशी जाता. कान्हा हरी वाटेत वाटा. दही दूध घेऊन मथुरेशी जाता. हरी या काजनादनी पूर्ण कृपेने कान्हा आडवा वाटेतच ठेवलाय आम्ही. त्याला घरी का नेलं नाही. विठ्ठल विठ्ठल. आणि मग त्या कान्हाचं दर्शन झालं. त्या कान्हाचं दर्शन झालं आणि जिथं ती दूध विकायला गेली होती, जिथं ती गोरस विकायला गेली होती,
तिथं दूध घ्या कोणी असं नव्हतं म्हणत. मग देव घ्या कोणी असे म्हणायची. कशी म्हणायची? म्हणा दुसरं चरण. देखिला डोळा बैसला माने, 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 देखिला डोळा बैसला माने. तोची वद उच्चारी, तोची वद उच्चारी, देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला माने. जीवन देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला माने, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदन उच्चारे. हो, त्या गवळणीच्या जीवनामध्ये तिला अशी अवस्था प्राप्त झाली. ती गोरस विकायला गेली होती, ती दूध विकायला गेली होती, दही विकायला गेली होती. पण देखीला विठाला 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 विठाला. हो, दूध विकायला गेली होती, दही विकायला गेली होती. पण गेल्यानंतर देखीला डोळा बैसला म्हणे. ज्याला पाहिलं तो डोळ्याच्या वाटे आतमध्ये गेला आणि साठविला राय हृदय संपृष्टी, बाहेर दाकोटी मूर्त उभा. देखील या वेद लावी, पाहिली या वेद लावी, बैशे जीवी जडून. आणि असा तो देखील या डोळा बैसला म्हणी. आणि वारंवार तोची वदनी उच्चारी. काय झालं? एक ठिकाणी भजनाला गेलो होतो. आता गावाचं नाव नाही सांगत. नवीन भजनी मंडळ आपल्यासारखंच तरुण. आणि मग वारकरी सांप्रदायिक चाली आम्हाला जो शक्यतो आठवत नाही. तिथं एक गाण्याची चाल होती. आता गाणं सांगत नाही इथं, ते आता व्यासपीठ ते सांगण्याचं नाही. अभंग चालला, खूप जोरात चालला, जोरात झाला. पहिले 2 चरण झाले, तिसरं चरणच आठवलं नाही. मग चरण आठवलं नाही, मग पुढं काहीतरी म्हणावं लागेल ना. पाहत काय गाणं म्हटलं ना, तो विठ्ठल 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 असं बोलावं भजनात. कसं? रात्री महाराज बोलून गेले, चहाचा कप नाही सोडायचा, आतला चहा सोडायचा. विठ्ठल विठ्ठल म्हणी. देखिला डोळा बैसला म्हणी, तोची वदनी उच्चारी. संत महात्म्याचं जीवन चरित्र बघा तुम्ही सर्वांच्या जीवनामध्ये. त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस भगवंताचा छंद लागला त्यावेळेस त्यांनी बाकीच्यांना सर्वांना बाजूला केलं. अनेक सोयरी भली भली आपली यांचा विसर बोळा, गोविंदू कळा कौतुके, असं सर्वांना बाजूला केलं. मग ती अवस्था प्राप्त झाली. ती अवस्था प्राप्त होण्यासाठी काय करावं लागतं? जे गवळणी केलं ते आपण आपल्या जीवनामध्ये करायचं. बघा, या गवळणीच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्याला ही अवस्था प्राप्त होण्यासाठी या गोष्टी करण्यासाठी सांगितलं. आणि मग हे करत असताना तुका म्हणे हास्य जन नाही कान तये ठाई. असं जरी झालं आपल्या जीवनामध्ये तरीही घाबरून जाण्याची गरज नाही. विठ्ठल विठ्ठल गवळणीचं चिंतन आपल्या पुढे ठेवलं. आज
काय आहे? काला. काला म्हटलं की जीवनामध्ये सर्व आला चालू होतात आणि काल्याची अफोड करतो मी. हा काला असा आहे, याच्यामध्ये दोन शब्द एकत्र आलेले आहे. कुठले कुठले? का आणि आला. इथं आपण का आलात ते आपल्याला विचारा, मी नाही सांगत. आप ना शोधून घ्यावे, विवेक नांदे त्याच्या सवे. तुम्ही इथं का आलात? आलाशी कोठून या, जाशी कवल्या रे ठाव्या, घरदार तुझे नाही, अवघे लटकेच माया. सावध होई बापा, काळ लागला. इथं का आला हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्या दिवशी उत्तर मिळालं ना, त्यावेळेस खऱ्या आपल्याला रौप्य महोत्सव साजरा झाला. त्या दिवशी खरा आपल्या जीवनामध्ये परमार्थ सफल झाला. जोपर्यंत हे उत्तर मिळत नाही तोपर्यंत. मग तुम्ही म्हणशाल दरवर्षीच काला चाललाय, काय गरज घालायची? जोपर्यंत आपल्याला हे उत्तर मिळत नाही ना, तोपर्यंत काले असेच अविरत चालूच राहणार. बरं, उत्तर मिळाल्यानंतर सुद्धा चालूच राहणार ना. जशी लग्नाच्या आधी जी भक्ती असते, आपलं पूर्व भक्ती आणि उत्तर भक्ती. जसं लग्नाच्या आधी जे प्रेम असतं कोणाचं, दोघांचं, पती पत्नीचं, ते लग्न झाल्यावर कमी होतं का? नाही ना. शेवटपर्यंत टिकलं तर ते लग्न महत्वाचं आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं कालेही आपल्या जीवनामध्ये दरवर्षीच होणार आहेत. पण ज्या दिवशी आपल्याला खरं या प्रश्नाचं उत्तर मिळालं, त्या वर्षी आपल्याला खरा काला समजला, असं समजायचं. मग काला म्हटलं की काही गोष्टी प्रतिबंधित येतात, त्यामध्ये आम्हाला सुद्धा प्रतिबंध असतो, तुम्हाला तर असतो असं काही नाही. काय प्रतिबंध असतो? चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाचे दोन ठिकाणी चरित्र झाले. कुठं कुठं? एक आलं गोकुळात, आणि मग द्वारकेत असेल, वृंदावनात असेल, ती गोष्ट वेगळी. पण भगवान श्रीकृष्णाचं चरित्र वर्णन करायचं कुठलं? गोकुळातलं. गोकुळातलं का वर्णन करायचं? इतर का नको? तर इतर चरित्र आपल्याच्याने भगवंताचे वर आपल्याला आचरणात आणता येणार नाही. गोकुळातलंच का आचरणात आणता येईल? तर ते आपल्या आचरणी आहे, आपल्याला आचरणात आणता येईल. नाही, भगवान श्रीकृष्णाचं कुठलं चरित्र आपल्याला आचरणात आणता येणार नाही. तो लहान असतानाचं नाही, मोठा असतानाचं नाही. पण जर हे चरित्र तुम्ही जर वर्णन केलं तर तारू भवसागरीचे हरे, हे चरित्र तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला भवसागरातून तारून येणार आहे. म्हणून त्याचं चरित्राचं वर्णन करायचं. मग गोकुळातलंच वर्णन भगवान श्रीकृष्णानं वारकरी संप्रदायाने दंड घालून दिला तो आपल्याला. मग भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा जर विचार केला तर भगवान श्रीकृष्ण असं म्हणतात की त्यानं गोवर्धन पर्वत उचलला होता. कुठं? करंगळीवर. आपल्याला 50 गुणी किलोची गुणी आता कंपनीवाले सुद्धा सावध झाली. 45 कंपनीवाल्यांनी 50 किलोची गुणी 40 आणली, किंमत 30 ठेवली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कुठली पॅकिंग बघा, किंमत 30 आहे, त्यातलं मटेरियल कमी होत चाललं. पार्लेजी 35% एक्स्ट्रा. बिस्किट निघत 4-5च. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णानं गोकुळात चरित्र जे वर्णन केलं ते आपल्या जीवनामध्ये आपल्याला तो गोवर्धन पर्वत तो उचलणार तर नाहीच. आपल्याला 50 किलोची गोळी जगद्गुरु तुकोबराय सांगतात, तुमचे ने गोणी न उचलवे, तुम्हाला गोणीसुद्धा उचलता येत नाही. भगवान बघा, भगवान शिवशंकराचे भक्त जर असले कोणी तर सरळ सरळ सांगतात, आमच्या भगवान शिवानं विषसुद्धा घेतलं होतं. घेता का थोडं थोडं? आपल्याला त्या गोष्टी साध्य होणार नाही. मग जसं संतांनी सांगितलं ना, गोकुळातलंच वर्णन करायचं, आपणही इतर जायचं नाही. मागं जायला वेळ राहिला नाही, गोकुळातच येऊ. गोकुळात काय झालं होतं भगवान श्रीकृष्णाच्या जीवनामध्ये?
जगद्गुरु तुकोबराय सांगतात कृष्ण गोकुळी जन्माला. गोकुळात भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. पण चरित्र कथा वेगळं सांगते. काय सांगते? भगवान श्रीकृष्णाचा जन्म मथुरेत झाला. तुम्ही चरित्र बघा. आता चरित्र मागं जायला वेळ राहिला नाही. मथुरेत कोण होता? कंस होता. कंस कोण? म्हणून शक्यतो मामांच्या नादी लागू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भगवान श्रीकृष्णाचा मामा कंस, त्याचे वडील उग्रसेन. उग्रसेनाला बंदी शाळेत टाकून आपल्या भाषेत जेलमध्ये टाकून तो राजगादी बसलेला होता. आणि तिथं भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. पण भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाची मूर्ती तयार झाली. आता 8 वर्षाची मूर्ती का तयार झाली? त्यांना लहान, तसं पाहायला गेलं खरं सांगू का, भगवान श्रीकृष्णाचं म्हणजे चरित्र त्यांच्या अवस्थेचं वयाचे मर्यादा नाही. ते कधी लहान होऊ शकतात, कधी मोठे होऊ शकतात, कधी वृद्ध होऊ शकतात. मला एक सांगा, भगवान श्रीकृष्णाच्या कुठलाही फोटो बघा, त्या फोटोला मिशा नाहीत, दाढी नाही. का नाही? त्यांचं वय कधी वाढत नाही, कधी कमी होत नाही. भगवान ज्ञानोबराया कुठलाही फोटो बघा, त्यांच्याही मिशा नाही, दाढी नाही. का नाही? त्यांचं वय वाढत नाही, कमी होत नाही. तसं भगवान श्रीकृष्णाचं सुद्धा तसंच आहे. भगवान श्रीकृष्ण जन्माला आल्या 8 वर्षाची मूर्ती तयार झाली. आणि मग मूर्ती तयार झाल्यानंतर आमचे स्वामी लोक गोड सांगायचे, कशासाठी तयार झाली 8 वर्षाची मूर्ती? म्हटले 8ला कुठंच गाठ नाही, 8ला कुठंच गाठ नाही. अगदी मराठी 8 घ्या बरं का. पण आपल्याला ते आता पाश्चिमात्य डोक्यावर घेऊन नाचायची सवय झाली. इंग्रजी 8 नाही. ते इंग्रजी 8 का? आता इंग्रजीचा विषय जरा वेगळाच आहे. माऊली ज्ञानोबरायांना 56 भाषा येत होते. 56 भाषेचा केला शे गौरव. भावा नवे नाव उभारेली कुठली? ज्ञानेश्वरी. मग जर 56 भाषेला ज्याला येतात त्यानं मराठीतच ज्ञानेश्वरी का लिहिली असेल? आम्हाला जरा 2-3 भाषा जर यायला लागल्या तर आम्ही म्हाताऱ्या माणसामध्ये बसलो का मग इंग्लिश मारतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. माऊली ज्ञानोबरायांच्या मते सर सांगू का, ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी होऊ दे या जगा. मराठीतले अंक घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि मग तिकडून पुढं 1 पुढं घ्यायचं आणि पुन्हा 1 2 1 2 असे सोडत जायचं. 1 ते 10 अंक घ्या. एकाला गाठ आहे कुठं? 2. एकानं डोक्यावर गाठ घेतलेली, 2 मध्यभागी गाठ घेतलेली, 3ला गाठ आहे, 4ला गाठ आहे, 5ला गाठ आहे, 6ला गाठ आहे, 7ला गाठ आहे, 9ला पण गाठ आहे आणि 10 मध्ये तर 2 गाठी. असे लई गाठीवाली तयार झाली. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मध्ये 8 मुद्दाम गाळला मी, त्याला गाठ नाही ना. भगवान श्रीकृष्ण 8ला, खरं सांगू का, भगवान श्रीकृष्णाला कोणाचीच गाठ पडली नाही. ज्याची भगवान श्रीकृष्णाला गाठ पडली त्याचा भगवान श्रीकृष्णाने उद्धार केला. म्हणजे अगदी दुश्मनाचा सुद्धा कृष्ण को पुनी जाशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. अगदी जेवढे त्यांचे दुश्मन होऊन गेले तर त्यांना सुद्धा गाठ पडली नाही. असं ते भगवान श्रीकृष्णाची 8 वर्षाची मूर्ती तयार झाली. आणि 8 वर्षाची मूर्ती आपल्या त्यांची माता देवकीनं पाहिली आणि तिला मनात मोह निर्माण झाला. काय झालं? आपले 6 मुलं देवकीनं मारली, आपलं कंसानं मारली. आणि मग या मुलाकडं बघून मला खूप मोह निर्माण झाला हो. तिचे पती तिच्या शेजारी बसले होते. कोण? वसुदेवजी.
वसुदेवानं देवकीनं सांगितलं, बघा खूप सुंदर मूर्ती हो, किती सुंदर मूर्ती आहे. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उठी. मी बोलून गेलो, पाहिली वेद लावी वैश्य जीवी धरुणी. आणि असंच ती सुंदर मूर्ती पाहिली. देवकीला तिच्या जीवनात हर्ष निर्माण झाला. आणि मग सांगितलं, लपवा लपवा जगजेठी, सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. म्हटले आता मिठी सोडा, यांना लपवा. भगवान श्रीकृष्ण ते मुख पाहिलं. भगवान श्रीकृष्णानं आईला सांगितलं, आई इथं लपून उपयोग नाही, इथं बंदी शाळेत कुठे लपवते. म्हटले मग म्हणा ना मग. नंदाच्या 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 घराले नंदाच्या 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 मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने गोकुळाला मदने नंदाच्या 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 घराला. म्हटले मला नंदाच्या घराला न्या. कुठं? गोकुळामध्ये न्या. कुठं येतो ग? वसुदेवाच्या बंदीशाळेमध्ये आहेत. न्यायचं कुठं? गोकुळात. वसुदेवाला प्रश्न पडला, पायामध्ये बेड्या आहेत. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, तुम्ही मला एकदा उचला तर सही. आणि मग काय चमत्कार झाला? उचलीला कमलापती, पायीची बंधने गळती. हे बंधने तर गळाले, पण पुढं पाहिलं तर रक्षपाळे. आपल्या भाषेत चोपदारे. आणि मग चोपदाराचं काम असतं काय? गेटवर उभं राहायचं. आल्या गेल्याला नाही नाही जागा दाखवायची. चोपदाराचं काय काम असतं? चोपदारानं गेटवर उभं राहायचं. आल्या गेल्याला कुठं बसायचं, काय करायचं, ही जागा यांनी दाखवायची. आता पुढचं नाही बोलत. विठ्ठल 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 म्हटले. ते दरवाजावर उभे, त्यांचं काय? भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, मनशी रक्ष पाळ, ते म्या मोहिले सकळ. आणि मग उचलेला कमळापती, पायीची बंधने गळती. आणि मग निघाले. पाठीत घातलं, कोण म्हणतं सुपात घातलं, कोण म्हणतं पाठीत घातलं, कोण म्हणतं कशात घातलं, कोण म्हणतं नुसतंच उचलून घेतला. पण पाठीत घालणं हे मान्य आहे. पाठीत घेतलं आणि निघाले. त्या जेलला, त्या बंदीशाळेला 7 दरवाजे होते. आता इथं सुद्धा 7 दरवाजे आहेत. ती जेल आणि ही जेल एकच आहे. इथं सुद्धा 7 दरवाजे आहेत. हे 7 दरवाजे तोडल्याशिवाय आपल्याला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन नाही. वसुदेवानं ते 7 दरवाजे
भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने ते मोकळे झाले आणि भगवान वसुदेवांनी उचललं, बाहेर आले. बाहेर आल्यानंतर श्रावण महिना आहे आणि मग श्रावण महिन्यामध्ये रखरखत ऊन असतं का? काय असतं? आता चालू आहे ना आपल्याकडं, नाही म्हणसतो रे, नाही म्हणसतो रे. काय काय झालं माहिती आहे का? ऐका, पापाची यामुळे झाले. आता माग 2019-20ला आला कोरोना आणि आता त्याच्यात 2025ला हे संकट आहे. आपल्याकडे काहीच नाही त्या मानानं. तिकडे जाऊन बघा, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. असा पाऊस चालला, यमुनेला पूर आलेला. भगवान वसुदेवानं विचार केला, आता यमुनेला पूर आलेला. आणि मग त्यांनी विचार केला, बाळ कसे नेऊ, बाळ कसे नेऊ, बाळ कसे नेऊ जळातुनी, बाळ कसे नेऊ. त्यांना प्रश्न पडला. म्हटले काय झालं? यमुना गंगा पाण्याने भरली, उतरूनी कसं जाऊ जळातुनी. रात्र काळी काही दिशेना, वर कुठे जाऊ जळातुनी. रात्र काळी अगदी अंधार पडलेला आहे गडद. भगवान वसुदेवाची परीक्षा आहे. कोण आहे? भगवान श्रीकृष्णाचे वडील, त्यांची परीक्षा आहे. आम्ही कोणत्या परीक्षेला पात्र व्हायचं आम्ही ठरवायचं. भगवान वसुदेवाची परीक्षा आहे. भगवान वसुदेवाने त्यांना डोक्यावर घेतलं, त्या यमुनेमध्ये प्रवेश केला. गुडघ्याला पाणी लागलं, कमरेला लागलं, छातीला लागलं, खांद्याला लागलं, कानाला पाणी लागलं. पुर चढला चाट, त्याने लाविला अंगुष्ट. भगवान श्रीकृष्णाच्या वडिलांची परीक्षा आहे. कानाला पाणी लागलं, वाटाला पाणी लागलं, आता नाकात पाणी जाणार. भगवान श्रीकृष्णानं विचार केला, हा आपला बाप आहे. भगवान श्रीकृष्णाने विचार केला, हा आपला बाप आहे, आपल्या म्हणजे आपल्याला जन्म देणार आहे. हा काय मागे थांबणार? हा, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दुडोबा हो. आणि मग भगवान श्रीकृष्णाचा विचार केला, उजवा पाय पाठीतून बाहेर काढला, यमुनेला दर्शन दिलं. आणि यमुनेला ज्या वेळेस दर्शन दिलं त्यावेळेस यमुनेची वाट त्या ठिकाणी भगवान वसुदेवाला तयार झाली. आणि वासुदेव गोकुळात गेले. गोकुळ गेल्यानंतर गोकुळामध्ये नंदाच्या वाड्याला गेले. खरं सांगू का, नंदाच्याच वाड्यामध्ये भगवान श्रीकृष्णाला शोभा मिळाली. मनमोहन 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 मुरलीवाला नंदाचा अलवेला, नंदाचा अलवेला.
मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलवेला नंदाचा अलवेला मनमोहन मनमोहन मुरलीवाला नंदाचा अलवेला नंदाचा अलवेला मनमोहन मुरलीवाला आणि नंदाच्या घरी बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी भगवान श्रीकृष्णाला नंदाच्या वाड्यावर नेलं आणि तिथं रोहिणी नुकतीच प्रस्तुत झालेली होती. तिला कन्या झालेली होती. ती कन्या वसुदेवानं उचलली, पाठीत घेतली, भगवान श्रीकृष्णाला तिडं ठेवलं आणि वसुदेव पुन्हा पूर्ववत मथुरेमध्ये येऊन बंदीशाळेमध्ये आले आणि तिथं बसले. कन्येला पाहिलं, कन्येनं पाहिलं आता आपला आवाज करण्याची काही अडचण नाही, कारण गोकुळामध्ये कन्येचा आवाज होत नाही. कन्या ही मथुरेमध्येच आवाज करते, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समजलं ना? हा, कन्येनं आवाज केला, तो कन्येचा आवाज तिच्या द्वारपाळाने ऐकला आणि सांगितलं तातडीने जाती कंसा सेवक सांगती. सांगितलं 8व्याचा जन्म झाला. त्या ठिकाणी कंस असा पळत 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 आला. त्या 8व्याला पाहिलं, त्याला भानच नाही राहिलं मुलगा आहे का मुलगी ते बघायचं. त्यानं हात पाय धरले, गरागरा फिरवली. आता तो आपटणार इतक्यात ती त्याच्या हातातून निसटली आणि जी निसटली ती सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये सप्त शृंग असलेल्या डोंगरामध्ये मार्कंडेय ऋषींच्या पर्वताच्या समाधीच्या जवळ ती येऊन पडली आणि तिचीच पुढं स्थापना झाली. सप्तशृंगी माता की जय म्हणणं तिला अर्ध पीठ मानतात. आता पिठाचं पार तुम्ही पीठ करून टाकले 3.5. पण अर्ध पीठ काय कोणी सांगत? विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पुढे जाऊन मार्कंडेय ऋषीनं तिची स्थापना वगैरे केली, तिचा उदय झाला. पण ती खरी आली तिकडून मथुरेतून. असं तिकडं ते वसुदेव देवके तिकडं बंदीशाळेत आणि इकडं बघा गोकुळामध्ये नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद भयो जय कन्हैया लाल की. हो, नंदाच्या घरी मुलगा झाला, आनंद झाला. गवळण मनाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. मनाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण मनाते 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 गवळणीला पुत्र झाला यशोदेला. एक दावी की पुढे, एक दावी की पुढे, एक दावी की पुढे, एक धावी 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 की पुढे. आणि मग निरोप पाठवला एकमेकीला. गवळण सांगे गवळणीला पुत्र यशोदेशी झाला. पुत्र झाला. भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. तळवे तळहात तळहात टेकेत, तळवे तळहात. भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले. लपत जपत येतो हरिहा राजभवनी. नंदाशी टाकोनी आपण बैसे सिंहासनी. इकडं हा रांगाय झाला आणि तिकडं त्याला प्रश्न पडला, आता मृत्यूला कसं मारायचं. भगवान श्रीकृष्णाचा
मामा कंसाला तिकडं प्रश्न पडला. मग त्यानं एक एक पाठवलं. पुतना मांबळबट अक बग रिठा मारिले बालपणी हावगी दैत्य खानी बुडवली. सगळे राक्षस मारले. मग म्हटले आता इकडं राक्षसांचा तर नाश झालाच, पण आता काहीतरी आपलं जीवनचरित्र बालपणाचं पागावं म्हणून भगवान श्रीकृष्णानं खोड्यात करायला सुरुवात केली. भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या गवळणीच्या. मग भगवान श्रीकृष्ण जरा जरा मोठे होत चालले. हळूहळू हळूहळू रांगायला लागले, मोठे झाले. भगवान श्रीकृष्णानं एका एका गवळणीला गोवळीनी तिकडं दूध दही घेऊन जायच्या. दही घेऊन गेल्यानंतर भगवान श्रीकृष्णानं कधी कधी माठ फोडायचा, कधी त्यांच्या डेऱ्यामध्ये हात घालून याने माझे कवाड उघडिले, याने शंके व तोडिले, दया दुधाते बक्षिले, उलंडिले ताकाते, अशा अनेक खोडी केल्या. गवळणी कंटाळल्या. 12:30 झाले. गवळणी कंटाळल्या. म्हटले आता कवर खोड्या करतो बाबा. गवळणी गाराने सांगायला आल्या यशोदेकडे, यशोदे कृष्णाशी सांगावे गवळणी गोकुळी राहावे का जावे. हे यशोदे, अग यानं नुसती मुरली वाजवली. काय सांगाव त्या मुरलीचा ध्वनी, तुझ्या मुरलीचा ध्वनी आकल्पित पडता कानी विवळ झाले अंतकरणी. अंतकरणात अगदी विवळ झाली. आणि त्या गवळणीनं सांगावं, अरे देवा नको वाजवू श्री हरी मुरली, नको वाजवू श्री हरी मुरली. देवा अरे नको वाजवू आता. ऐकून ऐकून हा जरा धीरे से बजाना आणि मग मुरलीचा स्वर आपल्याला ऐकून ऐकून आपण कंटाळलो. मग भगवान श्रीकृष्ण आणखी जरा मोठे झाले. शाळात जायचं वर्ग झालं. आता त्यांची शाळा आणि आपली शाळा वेगळी. भगवान श्रीकृष्ण मोठे झाले. त्यांनी आपल्याला मित्रांना बोलवलं. पेंद्या, सुदामा, बोबड्या असे लय मित्र तयार केले. मित्र तयार व्हायला वेळ लागत नाही, पण चांगले मित्र तयार व्हायला वेळ लागतो. भगवान श्रीकृष्णाने मित्र तयार केले. आवाज दिला, तुम्ही गाया घेऊनी सारे गोपाल रानात या, गोपाल रानात या, सारे गोपाल रानात या. अरे उद्या जाई वना सवे घेऊनी गोधना. म्हटले उद्या आता भगवान यशोदेने सांगितलं, ही जेव्हा बघ एवढ्या खोड्यांची गारणे तुझ्या माझ्यापर्यंत आली. कधी कधी यशोदेने सांगावं गवळणीला, काय बघ माझ्या कृष्णावर लाळ घेता ग. माझं 5 वर्षाचे माझे बाळ ग, अंगणी माझ्या खेळे ग, का लटकाची घेता आळ ग गोकुळच्या नारी. पण ज्यावेळेस खरोखर बघ यशोदेलाही कळालं, इतरचं जाऊ द्या, तो इतर इकडं तिकडं खुडी करत होता त्या गोष्टी वेगळ्या, पण घरातही खुडी केली ना. कधी खुडी केली, संकष्टी चतुर्थी आली, यशोदेनं गणपतीला लाडू बनवली, मोदक. लाडूने लाडू आपल्याला लागतात नाश्त्याला. विठ्ठल 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 आता 8 दिवस तेच होते ना, त्याच्यामुळे ते लाडू आलो. गणपतीला मोदक बनवले आणि गणपतीला मोदक बनवल्यानंतर यशोदेनं ते पूजा देवघरामध्ये ते लाडू मोदक पूजेचं साहित्य घेऊन आली. पण काडी पेटी विसरली म्हणून ते काडी पेटी आणायला गेली. तो परत आणायला मोदक फस्त करून टाकले. भगवान श्रीकृष्णानं मोदक फस्त केले आणि यशोदा तिकडून आली मातून. म्हटले ते कृष्णा, अरे इथं मोदक होते, काय झाले? म्हटले एक मोठ्या डेअरीचा बाबा आला होता, अजून माझी तेवढी नाही झाली दाखवायला. एक मोठ्या डेअरीचा बाबा आला होता आणि त्याने हे मोदक खाल्ले. म्हणजे कसा होता? म्हणजे त्याला सोंड होती.
आता हे यांना का माहीत नाही का कोण आला होता. म्हटले त्याला सोंड होती. म्हटले एकटाच होता का? म्हटले नाही ना, त्यांच्याबरोबर लई शेणं होती. म्हणले कोण होतं? म्हटले उंदर. वाहनियाचे उंदरावरी उंदर. तो बाबा आला म्हणजे त्याने हे मोदक खाऊन टाकले. भगवान श्रीकृष्णाने सांगितलं मोदक खाऊन टाकले. यशोदा परत मोदक तयार करायला गेली. आता मग मोदक पाहिजे ना पूजेला. तोपर्यंत भगवान श्रीकृष्णानं गणपतीला सांगितलं. तिला बसवलं होता ना प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये गणपतीची मूर्ती असते बघा, सासऱ्याने घेतलेली. काय आपल्याला जमत नाही घ्यायला. विठाल 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 आणि मग ती गणपतीची मूर्तीच भगवान श्रीकृष्णाने उचलली. म्हटले काय जरा लाडू इकडं तिकडं जरा साईडला इकडं तिकडं बसले. आता सवन करून या म्हटले. भगवंतानं श्रीकृष्णानं गणपतीच घेतला खाऊन. यशोदा परत आतमधून बाहेर आली. म्हटले अरे कृष्णा अरे गणपती कुठं गेला? आणि भगवंताला हसू आलं. हसे आले याचे बोला रे, हसू आले याचे बोला रे, हसू आले याचे बोला रे. देवाशीच पुषे देव काय झाले, देवाशीच पूजे देवाशीच झाले, देवाशीच पुषे देव काय झाले, देवाशीच पूजे देवाची काय झाले. आले बोला याचे हारी, आले बोला याचे हारी, याचे हारी. देवाशीच पुषे देव काय झाले. अगं काय सांगावं मम्मी, अगं मी देवाचा देव आहे पण तुला कळा ना. बळ्या माझा पंढरीराव तो या देवांचाही देव. माऊली ज्ञानोबराय सांगत देखिला देवा आधी देव बरवा, समाधान जेव्हा पाता वाटे गे माये. अगं मी देवांचा देव पण तुला कळे ना. भगवान यशोदेने विचार केला बायांची बाईवर खोड्या करत होता तो वर काही नाही. आता घरी खोड्या करायला लागला. मग सांगितलं उद्या जाई वना सवे घेऊन ये गोधना. मग ते वनात गेले. वनात गेल्यानंतर त्यांचं करमणुकीचं साधन काय होतं? खेळ. आता त्यावेळेस काय मोबाईल होते का? आता आपल्याकडे मोबाईल आले. मोबाईलांनी खेळ संपवली, मोबाईलांनी संभाषण संपवलं, मोबाईलांनी पाठा करायचं सुद्धा संपवलं. विठाल विठाल मग खेळ चालू झाले. हा मामा तू वा वा. कानोबा हम्मा तू गाली, खेळ चालू झाले. खेळ कुठले खेळाचे? कबड्डी. हा खून केली का आपल्याला अजून आठवतं. हे नशीब आहे आपलं. निदान कोलून तरी नाही देते अजून. विठ्ठे दांडू आहे. आताचा जो क्रिकेट आहे का त्याला क्रिकेट नव्हते म्हणत, मग चेंडू फळी. आताचं जे बेट आहे ना तिला फळी म्हणायची, बॉलला चेंडू म्हणायची. एकदा भगवान श्रीकृष्ण चेंडू फळी खेळत होते ना, असा षटकार मारला. कृष्ण खेळले चेंडू फळी, चेंडू गेलो कल्पावरी, कल्पावरी बायकाना यमुना डोही बुडाला, यशोदे काना यमुना
असे खेळ चालले आणि कधी कधी रडी व्हायला लागली. मग म्हणायचं कान्होबा खेळ डाव डाव नको किती करशील रे कुरघोडी, कान्होबा खेळ डाव जाऊ नको रडी. अरे बाबा आता भुका लागल्या, अवघ्या सोडे आल्या मोठा, आजीचा काला गोमटा. खेळ संपले. आता म्हटले शिदोऱ्या आणा, ज्याची त्याची शिदोरी आणा, जशी आहे तशी आणा. हा नाहीतर ऑर्डर करशाल फिगा भरजोर. ही ऑर्डर नाही चालायची. म्हटले तुमच्या घरात काय आहे ना तेच आणा. आणि मग सगळ्यांनी त्यांची त्यांची शिदोरी आणली. सगळ्या शिदोऱ्या एकत्र केल्या आणि तो काला त्यांनी खाल्ला. पुंडलिका वरद विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज सप्तशृंगी माता की जय. विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा रखुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई गोपार कुमाई कुमार गोपार गोपार कुमार कुमार गोपार कुमार गोपार कुमार गोपार कुमाई गोपार कुमार गोपार कुमाई गोपार कुमार गोपार कुमाई गोपार कुमार गोपार कुमाई जय जय गोपार कुमाई गोपार गोपार कुमाई 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 देव ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई ढोबार कुमाई. त्यांनी काला तयार केला आणि काला देण्यासाठी एकमेकाच्या मुखात दिला. काला मुखात दिला. सुंदर असा काला त्या ठिकाणी झाला. तोच काला आपल्याला इथं करायचा आहे. कुठं सप्तशृंगी मंदिराच्या प्रांगणामध्ये काला खाण्यासाठी सर्व देव जमा झाले. देव भगवान श्रीकृष्णाने सांगितलं अरे तुरी होतो तिघा थांबा मेरी होतो तिघांचे मी वरी होतो तुघांचे मी वरी. तुम्ही वारे दोहे कडे मुख पसरून घडी मुख पसरून घडी थांबा मुख पसरून घडी वाहते त्या धारा घ्या रे दोहीच्या कोपरा घ्या रे दोहीच्या कोपरा घ्या रे दोहीच्या कोपरा. तुका म्हणे हाती ठोका निकाल एका अधिक उडे नेते का आणि उडे नेते का दोहीकडे मुख पसरून घडे मुख पसरून घडे मुख पसरून घडे. कंठी धरला कृष्ण म्हणे वैष्णवनिका काला वाटू एकमेका वैष्णवनिका.